आत्ताचा व्यायाम जो आता दाखवणार आहे तो सोपा आहे, पण हा सर्वसामान्य जे व्यायाम करण्यासारखे हालचाली व्हाव्यात त्यांच्यासाठी आहे. इतका सोपा व्यायाम आपण डायव्हर्ट व्हायला नको. झोपायचं आहे बघा, नुसतं झोपायचं आहे. पहिल्यांदा करतो त्याच्यामुळे डायरेक्ट पूर्ण आपण वर्कआउट करणार नाही. गुडघे टेकायचे आणि नंतर पाठीमागे यायचं, कपाळ टेकायचं, सपाट्या मारल्यागत वर यायचं. फक्त 10 मारा. 1 2, एकदम सोपा आहे. पोटावर ताण पडतोय, कमरेवर ताण पडतोय, पॅकला ताण पडतोय. 3, एकदम लोड येणार नाही कारण आपण गुडघे टेकून करतोय. 4 5, पोटावर कसा ताण पडतोय फक्त जेवायच्या अगोदर करा. 6 7, जबरदस्त पोटावर पण ताण पडतोय. 8 9 आणि 10. हे सोपा व्यायाम आहे. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे हा व्यायाम आमच्या महिला माता भगिनी पण करू शकतात, पुरुष तर करू शकतातच, काहीच प्रॉब्लेम नाही. ज्यांचं वजन जे असतात ते पण करू शकतात. कारण हा मांडीचा गुडघ्याचा भाग आपण टेकलाय, खाली फक्त काय तर मऊ घ्या. आणि त्याच्या पलीकडे सांगायचं म्हणजे जरी 3 4 5 महिन्याच्या पुढं तुमचं ऑपरेशन जरी झालं असलं, सिझर वगैरे, माता भगिनी महिलांसाठी सांगतो तरी त्यांना पण चालतंय. भिवू नका, काय होत नाही. जर मोठा प्रॉब्लेम असेल, ऑपरेशन झालं असेल, मला कॉल करा किंवा डॉक्टरचा सल्ला तुमच्या आवर्जून घ्या. पण भिवू नका. व्यायामाला कारणं सांगायची नाहीत. बिनधास्त राहायचं, पॉझिटिव्ह राहायचं, एनर्जेटिक राहायचं आणि व्यायामाला सुरुवात करायची. धन्यवाद.